खासदार सुप्रिया सुळेंच्या एका वक्तव्यानं जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। संसदेतही महिलांचं रॅगिंग होतं असं खळबळजनक विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। सुळेंच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेनेमधून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। सुप्रिया सुळेंनी गंभीर मुद्दा उपस्थित केल्याचंही बोललं जात आहे। म्हणजे तुम्हालाही असं वाटत असेल की पार्लमेंटमध्ये रॅगिंग होत नाही महिलांना, ते महिलांना होतं। आता ते प्रकार वेगळे असतात। खर तर संसद भवन संविधानातून निर्माण झालेलं आहे आणि तिथंच जर तुम्ही म्हणत असाल की महिलांचं शोषण होतं, तर मला वाटतं की एखाद्या पक्षाला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आपण लोकशाहीचा गळा घोटतोय असा त्याचा अर्थ आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। संसदेतही महिला खासदारांचं शोषण होतं असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात। संसदेत महिलांचं शोषण होत नाही असं अनेकांना वाटतं, मात्र हे खरं नाही। संसदेतही महिला खासदारांचं शोषण होतं, त्याचे प्रकार वेगवेगळे असतात असंही सुळेंनी म्हटलं। ते महाविद्यालयातील रॅगिंग सारखे नसतं, व्यक्तिनिरूप त्याची व्याख्या बदलते असंही सुळेंनी म्हटलंय। शेवटी समाज असतो, आपले सगळे इश्यूज हे समानच असतात। म्हणजे तुम्हालाही असं वाटत असेल की पार्लमेंटमध्ये रॅगिंग होत नाही महिलांना, ते महिलांना होतं। आता ते प्रकार वेगळे असतात। म्हणजे ते कॉलेजसारखं रॅगिंग नसतं। पण आता तुम्ही कशाला पर्सनल रॅगिंग म्हणाला, तर तुम्ही कामावर जेव्हा जाता तेव्हा कोणी तुमच्या कपड्यावर आणि केसावर कॉमेंट करत असेलच असं मी समजून चालते, जे कदाचित तुम्हाला आवडतही नसेल। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा भाजपनं जोरदार समाचार घेतलाय। एखाद्या पक्षाला बदनाम करण्याच्या प्रयत्नात तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करताय का, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी उपस्थित केला। लोकसभा, राज्यसभा या देशांमध्ये सर्वात शक्तिशाली पवित्र भूमी आहे, जिथे तुम्ही दिनदुबळ्यांना न्याय देण्यासाठी संसद भवन संविधानातून निर्माण झालंय असंही मुनगंटीवारांनी म्हटलंय। संसदेमध्ये तर या देशाचे प्रश्न समस्यांवर तुम्हाला आवाज उठवायचा आहे आणि मग तुम्ही जर आवाज उठवण्यामध्ये कमी पडत असाल आणि लोकांमध्ये अशा पद्धतीचा भाव पोचवत असाल, तर मग खासदार हा सर्वोच्च स्थानीय आहे। लोकसभा, राज्यसभा ही या देशामधली सर्वात शक्तिशाली पवित्र भूमी आहे, जिथं तुम्ही दीन दुर्बल शोषित वंचिताचा आवाज उचलत त्यांना न्याय देण्यासाठी खर तर संसद भवन संविधानातून निर्माण झालेलं आहे आणि तिथंच जर तुम्ही म्हणत असाल की महिलांचं शोषण होतं, तर मला वाटतं की एखाद्या पक्षाला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आपण लोकशाहीचा गळा घोटतोय असा त्याचा अर्थ आहे। शिवसेनेनं यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। महिलांचा सर्वच जण आदर करतात, मात्र सुप्रिया सुळेंकडे काही माहिती असेल तर त्यांनी त्याची रीतसर तक्रार करावी। चुकीचं घडलं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे असं शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे ताईंनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे। महिलाचा सन्मान किंवा महिलांना आदर हा नेहमी लोकसभेमध्ये दिला गेलेला आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा, आणि म्हणून त्यांचं शोषण होईल असं कृत्य जर कुणाकडून जर घडलं तर त्याचे परिणाम काय होतात हे सर्वांना त्याची जाणीव आहे। म्हणून महिलांवर कधीही शोषण करणे किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न कोणताही आमदार, खासदार किंवा कोणी लोकप्रतिनिधी करत नाही। त्यांचा सन्मान ठेवण्याचीच भूमिका आमच्या सर्वांची आहे। रॅगिंगचे प्रकार वेगळे असतात, मात्र संसदेतही महिलांसोबत रॅगिंग होतं असं खळबळजनक विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून आता चिंताही व्यक्त केली जाते। स्वतः महिला खासदारच असं बोलत असतील तर त्यावरून चर्चा तर होणारच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।